हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज मी बनवणार आहे केक. आज मी लेमन टन बनवणार आहे. हा क्रीमवाला केक नाही आहे जो बेकरीमध्ये वगैरे मिळतो. हा थोडा डिफरंट आहे. सर्वात आधी मी बनवणार आहे बेस. तो प्लेन असणार आहे व्हॅनिलाचा. त्यासाठी मी सर्वात आधी यात घालणार आहे दही. हे 200 ग्राम दही घेतलेलं आहे मी. आणि त्यात ॲड करणार आहे 1/3 ऑइल. हे मिक्स करून घेऊया आधी दही आणि ऑइल. यात आपण ॲड करणार आहोत शुगर. शुगर छान मेल्ट होईपर्यंत मिक्स करून घेऊ आपण याला. आता मी इथं 1 कप मैदा घेतलेला आहे आणि अजून अर्धा कप असा 1.5 कप मैदा यात ॲड केलेला आहे. त्यातच मी ॲड करणार आहे बेकिंग पावडर ॲड केली 1 चम्मच आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा. याला आपण गाळून घेऊया यात. याला मिक्स करून घेऊ छान. आता यामध्ये ॲड करणार आहे व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला एसेन्स ॲड केलेला आहे. यालाही मिक्स करून घेऊ. आणि बॅटर थोडं थिक आहे, यामुळे थोडंसं दूध घालूया. बघा असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. जास्त थिक पण नाही. तर बेकिंगसाठी आपण ट्रे घेतलेला आहे. त्यात थोडंसं तेल घालून त्याला पसरून घेऊ. आपण पूर्ण साईडला लावून घेऊ व्यवस्थित. तर त्यामध्ये थोडासा आपण मैदा टाकणार आहोत आणि तोही सर्व साईडला असं पूर्ण टीनला. जो एक्स्ट्राचा मैदा आहे तो काढून घेऊया आपण. मी हा जो केक बनवणार आहे तो ओव्हनमध्ये बनवणार आहे. तो ओव्हन मी 180ला 10 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आता हे जे बॅटर आहे ते यात ॲड करू आपण. थोडंसं टॅप करून घेऊ. जे बबल्स असतील ते बाहेर येतात. आता आपण याला बेक करून घेऊ 180 डिग्रीला 30 to 35 मिनिट. इथे मी 35 मिनिटसाठी बेक करायला ठेवलेलं आहे. स्टार्ट करूया. आपण जो केक बनवणार आहोत लेमन टन, त्यासाठी आपल्याला ना चॉकलेट सिरप बनवायचं आहे. त्यासाठी मी इथं 1 बाउल इथं शुगर घेतलेली आहे. अर्धी वाटी इथं कोको पावडर. आणि यामध्ये आपण एकदम बॉइलिंग वॉटर टाकणार आहोत. मिक्स करून घेऊ.
यामध्येच आपण आता ॲड करणार आहोत बटर. गरम पाण्याने जे बटर आहे ते मेल्ट होईल. लेमन जो केक आहे त्याला आपण या चॉकलेट सिरपमध्ये डीप करणार आहोत आणि जो डेसिकेटेड कोकोनट आहे त्यामध्ये त्याची कोटिंग करणार आहोत. तर सर्वात आधी आपण सिरप बनवून घेऊ. इथं आपण आपला केक डिमोल्ड करूया. बघा छान स्पंजी झालेला आहे. तर आपण याचे पीसेस करून घेऊया. जो आपण लॅमेंटन केक बनवणार आहोत तर तो आपण चॉकलेट सिरपमध्ये डीप करणार आहोत. त्यासाठी आपण आधी याचे पीसेस करून घेऊया. मी याचे स्क्वेअर पीसेस करते. तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता. पीसेस करून घेतले मी याचे. पण जे चॉकलेट सिरप बनवून घेतलेलं होतं त्यामुळे थोडंसं गरम पाणी ॲड करते मी. हे बघा इथं आपलं चॉकलेट सिरप रेडी आहे आणि हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. यामध्ये आपण जे केक पीसेस आहे ते कोट करणार आहोत. आपल्याला कोट करायचं आहे सर्व साईडने चॉकलेटने. त्यासाठी एक फोक घेऊया आपण. राहिलेलं जे चॉकलेट सिरप आहे ते थोडं खाली काढून घेऊ आणि लगेचच आपल्याला डेसिकेटेड कोकोनटमध्ये याला कोट करायचं आहे. खूप इझी आणि खूप छान लागते ही केक खायला. अशाच प्रकारे आपण सर्व जे पीसेस आहे ते कोट करून घेऊया चॉकलेट आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये.